Hello students, welcome to this class of the physics. Okay, last time आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम स्टडी करत होतो, त्याचे काही ऑलरेडी एक्झाम्पल बघितलेले आहेत. लास्ट टाइम आपण हे बघितलेलं होतं की एक इन्सेक्ट अलॉंग द डायमीटर ऑफ द रोटेटिंग डिस्क जर ट्रॅव्हल करत असेल तर स्पीड व्हेरिएशन कसं होतं हे आपण बघितलं आहे. इन्सेक्ट एज पासून सेंटरला जाईपर्यंत स्पीड वाढत जातं आणि सेंटर पासून परत दुसऱ्या साईडला एजला जाईपर्यंत स्पीड काय होतं, पुन्हा डिक्रीज होत जातं, कमी होत जातं. ओके, आता याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन आहे. व्हेन अन इन्सेक्ट ऑफ मास m वॉक विथ अ कॉन्स्टंट स्पीड v फ्रॉम सेंटर टू द रिम ऑफ द डिस्क along the radius, then torque required to rotate with constant speed. ओके, म्हणजे या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. पुन्हा एकदा अशा प्रकारे एक डिस्क आहे जे एका सर्टन अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होते अबाउट इट्स ओन ऍक्सिस. आणि इन्सेक्ट कुठं आहे? इन्सेक्ट जो आहे ते ऍट द सेंटर आहे, लक्षात घ्या, ऍट द सेंटर ऑफ द डिस्क. आता हा जो इन्सेक्ट आहे तो सेंटर पासून काय होणार आहे, एजला कॉन्स्टंट स्पीडनं काय करतोय, वॉक करतोय, चालत जातोय, लक्षात घ्या. आता इन्सेक्ट सेंटर पासून एजला जाईल तसं मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, वाढत जाणार, कारण डिस्टन्स वाढत जाते ना, मोमेंट ऑफ इनर्शिया वाढत जाणार, त्याच्यामुळे स्पीड कमी 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 होत जाणार. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, आता स्पीड जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल, म्हणजे स्पीड कमी होऊ द्यायचं नसेल तर काय करावं लागेल, या डिस्कला आपल्याला टॉर्क अप्लाय करावा लागणार आहे. तर किती टॉर्क अप्लाय करावा लागेल, सो दॅट जरी हा इन्सेक्ट सेंटर टू एज गेला तर स्पीड मात्र कमी होणार नाही, कॉन्स्टंट राहील. ओके, तर इथं अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काढूया. अँग्युलर मोमेंटम, तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय येणार आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ डिस्क येणार प्लस अँग्युलर मोमेंटम ऑफ द इन्सेक्ट येणार आहे. सपोज इन्सेक्ट या इथल्या पोझिशनला आहे, इन्सेक्ट इथं सपोज. ओके, इन्सेक्टचं मास m आहे आणि डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन सपोज किती आहे, r आहे, आणि डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया I आहे, आणि सध्या ते ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होत आहे, डिस्क ऍज वेल एज इन्सेक्ट्स. ओके, सो अँग्युलर मोमेंटम ऑफ डिस्क म्हणजे काय येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द डिस्क. ओके, आफ्टर दॅट अँग्युलर मोमेंटम ऑफ इन्सेक्ट म्हणजे काय होणार बघा, दॅट इज अँग्युलर मोमेंटम ऑफ इन्सेक्ट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द इन्सेक्ट, दॅट इज m इंटू r स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द इन्सेक्ट काय होणार आहे, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. ओके, कारण इन्सेक्टला आपण एक पार्टिकल कन्सिडर करतोय m मासचा, जो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून r डिस्टन्सला आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इन्सेक्ट होणार आहे mr स्क्वेअर इंटू त्याची पण अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा असणार आहे. आता इथे टॉर्क कसा काढता येईल, तर आपल्याला टॉर्कचा एक फॉर्म्युला आहे माहिती आहे बघा, dl/dt. ओके, सो अँग्युलर मोमेंटमचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलं की आपल्याला टॉर्क मिळतोय, फक्त इथे डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. आता I आणि ओमेगा तर कॉन्स्टंट राहायला पाहिजे म्हणून सांगितलंय, कॉन्स्टंट स्पीडनं ते फिरायला पाहिजे. सो ओमेगा इज अ कॉन्स्टंट हिअर. डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया इथे चेंज होणार आहे का, नाही, म्हणजे I ओमेगा ही सगळी टर्म काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय काय येतं, 0. सो I ओमेगाचं डेरिव्हेटिव्ह झालं 0 प्लस, आता इथं m r स्क्वेअर इंटू ओमेगा, याच्यामध्ये मास ऑफ द इन्सेक्ट कॉन्स्टंट, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द डिस्क कॉन्स्टंट राहायला पाहिजे. ओके, म्हणून क्वेश्चन मध्ये सांगितलंय, म्हणजे m आणि ओमेगा कॉन्स्टंट येणार आहे, परंतु r जे आहे ना ते व्हॅरी होत आहे. इन्सेक्ट जसं सेंटर पासून दूर 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 जाईल तसं रेडियस वाढत जाणार आहे, म्हणजे m ओमेगा ऍज इट इज येणार आहे. आणि r स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम, r स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम येतं 2r dr/dt येतं. r स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम काय येणार आहे, 2r dr/dt येणार आहे. ओके, हे डेरिव्हेटिव्ह असं काय येणार आहे, तर ते डेरिव्हेटिव्हचे रूल्स जरा तुम्ही बघा, इथं चेन रूल यूज करावा लागतो. तर डेरिव्हेटिव्हचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये चेन रूल तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर तुम्हाला हे लक्षात येईल. r स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2r dr/dt काय येतं, dr/dt. ओके, so torque is equal to m into omega as it is into 2r as it is, okay, into dr/dt म्हणजे काय येणार आहे, velocity of the insect येणार आहे परत. ओके, चेंज इन रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे किती स्पीडने इन्सेक्ट वॉक करतोय. ओके, सो ही इज द स्पीड ऑफ दॅट इन्सेक्ट आहे, लक्षात घ्या. तर फायनल फॉर्म्युला या पद्धतीने येणार आहे,
2m r ओमेगा फी. तर एवढा टॉर्क इथं अप्लाय करावा लागणार आहे. आता इथं r इंटू ओमेगा परत फी लिहायचं नाहीये, कारण या सगळ्या टर्म वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. r म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स ऑफ दॅट इन्सेक्ट फ्रॉम द सेंटर. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. r इंटू ओमेगा हे काय येणार आहे, टँजेन्शियल स्पीड येणार आहे. इन्सेक्टचं सर्क्युलर मोशनचं टँजेन्शियल स्पीड. आणि फी म्हणजे काय, सेंटर टू एज अलॉंग द रेडियस असणारा स्पीड आहे. म्हणजे हे r ओमेगा आणि हे फी, हे r ओमेगा रिप्लेस करून फी कदाचित लिहाल आणि फी इंटू फी स्क्वेअर कराल, तसं इथं होणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तर टॉर्क म्हणजे एवढा टॉर्क आपल्याला जर इथं लावून धरला कंटिन्युअसली, तर इन्सेक्ट जरी बाहेर गेला तरी स्पीड कमी होणार नाही, स्पीड आहे तेवढं कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, so this is one example of the angular momentum and the torque. Next example of law of conservation of angular momentum is a solid sphere resting on rough horizontal surface is given a horizontal impulse. Horizontal impulse म्हणजे horizontal kick मारलेली आहे त्याला, so that it starts sliding with speed v naught. When it finally starts rolling, its linear speed v is. Linear speed v is. बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय, सॉलिड स्पियर किंवा सपोज एक फुटबॉल आहे. ओके, फुटबॉल, या फुटबॉलला हॉरिझॉन्टल इम्पल्स दिला म्हणजे एक किक मारलेली आहे, सो दॅट याला लिनियर स्पीड किती मिळतं, सुरुवातीला v नॉट. सुरुवातीला सरफेसवर काय होईल, तो स्किड होईल किंवा स्लाइड होईल, परंतु थोडं डिस्टन्स गेल्यानंतर काय होणार आहे, सरफेसला तो चिकटून काय होतो, रोल व्हायला लागतो. रोल होत होत काय होणार आहे, v स्पीडनं पुढे जाणार आहे, रोलिंग मोशन होत. किक मारल्या मारल्या लगेच तो रोल होत नाही, किक मारल्या मारल्या काय होणार आहे, तो स्लाइड होणार असा सुरुवातीला, आणि ग्राउंड बरोबर असणाऱ्या फ्रिक्शन मुळे काय होणार आहे, शेवटी तो रोल होणार आहे. किंवा आपण असं पण याचं एक्झाम्पल घेऊ शकतो की एक फुटबॉल आपण काय केलेला आहे, आपल्या हाताने काय केलंय, सरफेसवर फी व्हेलॉसिटीने फेकला, सरफेसवर हॉरिझॉन्टली फी व्हेलॉसिटीने फेकला, तर सुरुवातीला फक्त त्याला लिनियर मोशन असणार आहे. ओके, फी नॉट या स्पीडनं सपोज आपण फेकला, सरफेसवर स्ट्राईक झाल्यानंतर सरफेसच्या फ्रिक्शनमुळे, बॉल आणि सरफेसच्या फ्रिक्शनमुळे काय होणार आहे, तो आता शेवटी फायनली रोल होत होत म्हणजे ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीने रोटेट होत होत फी स्पीडनं पुढे जाणार आहे, म्हणजे इथं रोलिंग मोशन चालू होणार आहे. तर फायनली ज्यावेळी रोलिंग मोशन चालू होणार त्यावेळेचं स्पीड किती येईल, असा क्वेश्चन आहे. फी नॉट स्पीडनं सुरुवातीला फेकलेला आहे, सुरुवातीला रोल होत नाही, फक्त ट्रान्सलेशनल मोशन आहे. ज्यावेळी तो रोटेशनल मोशन मध्ये कम्प्लिटली जाणार, त्यावेळी त्याचं फायनल स्पीड किती असणार आहे, फी. तर इनिशियल स्पीड आहे फी नॉट, फायनल स्पीड आहे फी, तर हे फी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर सुरुवातीला काय येणार बघा, इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय येणार आहे इथं, इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम येणार आहे. फायनल अँग्युलर मोमेंटम, इनिशियल अँग्युलर मोमेंटम म्हणजे याचं मास m, व्हेलॉसिटी फी नॉट. ओके, आणि अँग्युलर मोमेंटम अबाउट बॉटम पॉइंट आपण फाइंड आउट करतोय, बॉटम पॉइंट, आणि या सपोज स्पियरची रेडियस r असेल, तर इथं अँग्युलर मोमेंटम अबाउट बॉटम पॉइंट कॉन्स्टंट राहतं, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. सो इनिशियल अँग्युलर मोमेंटम म्हणजे mvr फॉर्म्युला असतो, माहिती आहे ना, बॉडी ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असेल तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला mvr असतो. सो m स्पीड आहे फी नॉट आणि डिस्टन्स फ्रॉम द बॉटम असणार आहे कॅपिटल R, दॅट इज रेडियस. फायनल अँग्युलर मोमेंटम मध्ये हा रोटेट पण होणार आहे आणि ट्रान्सलेट पण होणार आहे. तर रोटेशनल अँग्युलर मोमेंटम पण येणार, दॅट इज I इंटू ओमेगा, प्लस ट्रान्सलेशनल अँग्युलर मोमेंटम येणार आहे m फी r. ओके, तर m फी नॉट r इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया, सॉलिड स्पियर आहे ना, सॉलिड स्पियर असल्यामुळं 2/5 m r स्क्वेअर. ओमेगा म्हणजे फी बाय r असं लिहू शकतो. ओके, फायनली तो रोल विदाउट स्लिपिंग करतोय, रोलिंग विदाउट स्लिपिंग, आणि रोलिंग विदाउट स्लिपिंग होत असेल तर ओमेगा म्हणजे फी बाय r आपण लिहू शकतो, प्लस m फी r. ठीक आहे, तर सगळं m कॅन्सल होणार आहे. हिअर r and 1r गेट कॅन्सल, देअरफॉर फी नॉट, ओके, r देखील इथे कॅन्सल होणार ना सगळं.
R and this R get cancelled. So phi naught is equal to 2 by 5 phi plus phi येणार. 2 by 5 phi plus phi म्हणजे किती येणार आहे? That is 7 by 5 phi is equal to phi naught येणार आहे. So therefore final answer phi is equal to 5 by 7 phi naught येणार आहे. म्हणजे एक सॉलिड स्पिअर म्हणतोय मी. ओके, phi naught स्पीडनं सरफेसवर फेकला तर फायनली सरफेसवर ज्यावेळी तो रोल व्हायला लागणार, रोटेट होत होत पुढे ज्यावेळी जायला लागणार त्यावेळी त्याचं स्पीड जे आहे ते थोडंसं कमी होते, कारण ते रोटेशन मध्ये काही एनर्जी त्याची रोटेशनल साठी काही एनर्जी त्याची वापरली जाते. तर फायनल स्पीड होणार आहे v इज इक्वल टू 5 by 7 टाइम्स phi naught. आता असाच आणखी एक सिमिलर कन्सेप्ट आहे. आता इथं 22 नंबरची ही जी केस आहे, 22 नंबरची केस, तर याच्यामध्ये काय केलेलं होतं, त्या बॉलला phi naught स्पीडनं सरफेसवर आपण फेकलेलं होतं आणि फायनली तो रोल होणार होता. आता काय करायचं आहे, या बॉलला काय करायचं आहे, बॉल किंवा जे काही फील असेल ते अगोदर ओमेगा नॉट या अँग्युलर स्पीडनं हाय स्पीडनं फिरवायचा, हाय व्हेलॉसिटीनं फिरवायचा आणि सरफेसवर सोडून द्यायचा. सरफेसवर ठेवायचा आणि सोडून द्यायचा. तर काय होणार, त्याच्या रोटेशनल स्पीड मुळे काय होणार आहे, सरफेसवर काय होणार आहे, तो पुढे रोल होत पुढे जाणार आहे. म्हणजे सरफेसवर टच करायच्या अगोदर तो किती स्पीडनं रोटेट होतोय, अँग्युलर व्हेलॉसिटीनं ओमेगा नॉट. आणि मग काय करणार आपण, सरफेसवर त्याला ठेवणार. सरफेसवर ठेवल्यानंतर त्या स्वतःच्या अँग्युलर व्हेलॉसिटीमुळे काय होणार आहे, फायनली ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटीनं आणि फी लिनियर व्हेलॉसिटीनं काय होणार आहे, तो पुढे ट्रॅव्हल करणार आहे. तर पुन्हा एकदा हे फी किती येईल किंवा हे ओमेगा किती येईल सरफेसवर टच केल्यानंतर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर पुन्हा एकदा इथे काय होणार आहे, इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. सो इनिशियल अँग्युलर मोमेंटम अबाउट द बॉटम पॉइंट. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या, अँग्युलर मोमेंटम कुठल्या पॉइंट भोवती कॉन्स्टंट राहतं, अबाउट बॉटम पॉइंट. इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. ओके, तर पुन्हा एकदा आपण याला काय करूया, सॉलिड स्पियर किंवा या केसमध्ये हॉलो स्पियर घेऊया आपण. हॉलो स्पियर जस्ट कुठलीही बॉडी येऊ शकते याच्यामध्ये. हॉलो स्पियर घेऊया, लाईक अ फुटबॉल. तर इनिशियल अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया सुरुवातीला I इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा नॉट. ओके, कारण आता तो रोटेट व्हायला लागलाय. फायनल अँग्युलर मोमेंटम काय होणार आहे, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया I ऍज इट इज, फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा होणार आहे. ते अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होणार आहे तेवढी राहणार नाही, प्लस m फी r. तर आयचा फॉर्म्युला इथं प्लेस करूया, दॅट इज हॉलो स्पिअरला असतो 2/3 mr² इंटू ओमेगा नॉट इज इक्वल टू I म्हणजे 2/3 mr² इंटू ओमेगा प्लस काय होणार आहे m. आता फायनल ओमेगा आपल्याला सपोज फाइंड आउट करायचं, म्हणजे सरफेसवर टच केल्यानंतर तो त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती होणार आहे फायनली. तर फीच्या ठिकाणी ओमेगा बाय आर मी प्लेस करू शकतो, इंटू फी इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. सॉरी, फी इज इक्वल टू ओमेगा इंटू आर इज इक्वल टू ओमेगा इंटू आर ऍज इट इज. फीच्या ठिकाणी फक्त ओमेगा ठेवलेला आहे, ओमेगा आर. फीच्या ठिकाणी ओमेगा आर प्लेस केलेला आहे. तर आता बघा इथं mr² कॅन्सल होणार सगळं. mr² हे सगळं कॅन्सल होणार आहे. सो 2/3 ओमेगा नॉट इज इक्वल टू 2/3 ओमेगा प्लस ओमेगा होणार आहे. ओके, 2/3 ओमेगा नॉट इज इक्वल टू 2/3 ओमेगा प्लस ओमेगा.
सो हे किती होणार आहे 5/3 ओमेगा इज इक्वल टू 2/3 ओमेगा नॉट. So 2 omega naught is equal to 5 omega. So final angular velocity होणार आहे 2/5 omega naught. ही फायनल अँग्युलर वेलॉसिटी होणार आहे त्याची. फायनली ज्यावेळी तो रोल होत जाणार आहे ओमेगा अँग्युलर वेलॉसिटीनं, तर ती ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी येणार आहे 2/5 ओमेगा नॉट, किंवा लिनियर वेलॉसिटी मग येणार आहे 2/5. तर लिनियर वेलॉसिटी काय असणार आहे ओमेगा इंटू रेडियस असणार ना, ओमेगा इंटू रेडियस. सो फायनल लिनियर वेलॉसिटी त्याची असणार आहे 2/5 ओमेगा नॉट, ही ओमेगा झालं इंटू आर. ही फायनल लिनियर वेलॉसिटी त्याची येणार आहे. याच्यानंतर आपल्याला आणखी एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची आहे, दॅट इज रोलिंग मोशन. रोलिंग मोशन. रोलिंग मोशन. ओके. आता रोलिंग मोशन म्हणजे काय असतं, बॉडीला रोलिंग म्हणजे काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रोटेशन ॲज वेल ॲज ट्रान्सलेशनल. रोटेशनल मोशन आणि ट्रान्सलेशनल मोशनचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं, रोलिंग मोशन असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं आपण कॉइन घेतलं आणि ते सरफेसवर सोडलं, सरफेसवर एक कॉइन घेऊन आपण सरफेसवर सोडलं, किंवा एक आपण बॉल घेतला आणि सरफेसवर फेकला, तर काय होतो, तो रोटेट पण होतो आणि त्याचबरोबर पुढे काय करतो, ट्रान्सलेट पण करतो. म्हणजे त्याला एकाच वेळी काय असणार आहे, रोटेशनल मोशन पण असणार आणि ट्रान्सलेशनल मोशन पण असणार आहे. अशी जी मोशन आहे त्याला काय म्हणायचं, रोलिंग मोशन असं म्हणायचं. ओके. तर रोलिंग मोशन इज combination of translational and rotational motion. ओके. रोलिंग मोशन हे कशाचं कॉम्बिनेशन आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल एज वेल एज रोटेशनल मोशन. म्हणजे रोलिंग मोशन मध्ये एकाच वेळी दोन मोशन असतात, ट्रान्सलेशनल मोशन पण असते आणि रोटेशनल मोशन पण असते. ओके. सो फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल काय येणार आहे, अ व्हील मूव्हिंग ऑन रफ सरफेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक तुमचं मोटरसायकलचं फील किंवा कारचं फील जर कन्सिडर केलं, तर ते कुठल्या मोशन मध्ये असतं, ते फक्त रोटेशनल मोशन मध्ये नसतं. फक्त रोटेशनल मोशन कधी प्रोड्यूस होणार, ते फील आहे त्या ठिकाणी फिरायला पाहिजे, त्यावेळी त्याला रोटेशनल मोशन म्हणणार आहे. फक्त ट्रान्सलेशनल मोशन कधी म्हणणार, फील रोटेट अजिबात न होता फक्त स्लिप होत पुढे सरकायला पाहिजे. परंतु कार किंवा मोटरसायकलचं आपण फील जर कन्सिडर केलं, तर त्याला फक्त ट्रान्सलेशनल मोशन किंवा फक्त रोटेशनल मोशन नसते, ते रोटेट होत होत ते पुढे पण सरकतं, ट्रॅव्हल करतं. म्हणजेच काय असणार आहे, कुठल्याही व्हेइकलच्या फीलला रोलिंग मोशनच असते. ठीक आहे. आता रोलिंग मध्ये देखील दोन प्रकार आहेत. ओके. दॅट इज टाइप्स ऑफ रोलिंग. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्युअर रोलिंग आहे. आता हे प्युअर रोलिंग म्हणजे काय असतं, दॅट इज रोलिंग विदाउट स्लिपिंग. रोलिंग विदाउट स्लिपिंग म्हणजे फील अजिबात स्लिप न होता काय होतंय, रोटेट जर होत असेल, रोल होत असेल, तर त्याला काय म्हणायचं, रोलिंग विदाउट स्लिपिंग असं म्हणायचं. ओके. रोलिंग विदाउट स्लिपिंग म्हणजे जनरली कार कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं जर ट्रॅव्हल करत असेल, तर तुम्ही बघितलेलं असेल, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्सेलरेट केलं नाही, रिटार्ड केलं नाही, तर काय होतं जनरली त्याच्यामध्ये बॉटम पॉइंट जो आहे तो सरफेसवर अजिबात स्किड होत नाही, पुढे किंवा पाठीमागे घसरत नाहीये, लक्षात घ्या. रोल होत असताना बॉटम पॉइंट जर घसरत नसेल, स्लिप होत नसेल, तर त्याला रोलिंग विदाउट स्लिपिंग असं म्हणायचं. रोलिंग विदाउट स्लिपिंग मध्ये एक महत्वाचा फॉर्म्युला असतो. ओके.
इन रोलिंग विदाउट स्लिपिंग, काय होतं बघा. आता इथं रोलिंग मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी दोन्ही असणार आहेत, फी आणि ओमेगा दोन्ही असणार आहेत. तर रोलिंग विदाउट स्लिपिंग मध्ये फी इज इक्वल टू काय असतं, ओमेगा इंटू रेडियस ऑफ दॅट व्हील असतं. फी इज एक्झॅक्टली इक्वल टू ओमेगा इंटू आर जर झालं तर तिथं काय होतं, प्युअर रोलिंग क्रिएट होतं, म्हणजे रोलिंग विदाउट स्लिपिंग होतं. ही कंडिशन आहे, लक्षात घ्या. रोलिंग विदाउट स्लिपिंग जर व्हायचं असेल किंवा कुठल्याही क्वेश्चन मध्ये जिथं रोलिंग विदाउट स्लिपिंग दिलेलं आहे तिथं हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकताय. फी इज इक्वल टू ओमेगा आर, वेअर फी म्हणजे काय असणार आहे, लिनियर व्हेलॉसिटी, म्हणजे किती व्हेलॉसिटी ते फील पुढे निघाले. ओके, दॅट इज लिनियर व्हेलॉसिटी. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रोटेशन. ते रोटेट होते म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. आणि आर म्हणजे काय असणार आहे, रेडियस ऑफ द फील असणार आहे, रेडियस ऑफ फील. ओके, दॅट इज कॉल्ड एज प्युअर रोलिंग किंवा रोलिंग विदाउट स्लिपिंग असं म्हणायचं. ओके, हा रोलिंगचा एक प्रकार आहे. आणि दुसरा आहे दॅट इज सेकंड, इम्प्युअर रोलिंग. इम्प्युअर रोलिंग म्हणजेच काय, रोलिंग विथ स्लिपिंग, रोलिंग विथ स्लिपिंग. म्हणजे आता रोलिंग विथ स्लिपिंग कधी होतंय, ज्यावेळी फी आणि ओमेगा आर हे दोन्ही सेम नसतात. ओके, फी आणि ओमेगा आर जर डिफरंट असतील, फी इज नॉट इक्वल टू ओमेगा आर असेल, तर इथं काय होणार आहे, स्लिपिंग मोशन होणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बॉडी पुढे निघाली आहे परंतु स्लिप होत निघाली. आता याच्यामध्ये दोन प्रकार परत येऊ शकतात, फॉरवर्ड स्लिपिंग की बॅकवर्ड स्लिपिंग. फॉरवर्ड स्लिपिंग की बॅकवर्ड स्लिपिंग. बघा, आता याच्यामध्ये फी आणि ओमेगा आर जर सेम नसतील आणि त्याच्यामध्ये इफ फी इज मोर दॅन जर ओमेगा आर होत असेल, म्हणजे बॉडी फास्टली पुढे निघाली आहे परंतु त्या मानानं रोटेट होत नाही, तेवढ्या मानानं काय होत नाही, ती तेवढ्या स्पीडनं मात्र रोटेट मात्र होत नाही, त्यावेळी ती बॉडी काय होणार आहे, इट इज गोइंग टू स्लीप इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कार हाय व्हेलॉसिटी निघाली आणि सडनली ब्रेक अप्लाय केला. ब्रेक अप्लाय केल्यावर काय होतं, ओमेगा त्याचं थांबतं, ओमेगा बंद पडतं. आणि ओमेगा बंद पडला तर फी जास्त असणार आहे. आता रोलिंग विदाउट स्लिपिंग मध्ये फी इज एक्झॅक्टली इक्वल टू ओमेगा आर असणार. रोलिंग विदाउट स्लिपिंग, सपोज कारचं फील सुरुवातीला रोलिंग विदाउट स्लिपिंग मोशन करायला लागलंय, रोलिंग विदाउट स्लिपिंग करत असेल तर लिनियर स्पीड फी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इंटू आर हे दोन्ही एक्झॅक्टली सेम असणार आहे. आता ब्रेक अप्लाय केल्यावर काय होतं, ओमेगा बंद पडणार, कारण फीलला आपण रोटेट व्हायचं थांबवतोय. मग ओमेगा कमी झालं तर काय होणार आहे, ओमेगा आर काय होणार आहे, कमी होणार. आणि ओमेगा आर कमी आणि फी जास्त झाला तर ते फील कसं स्किड होणार, स्लिप होणार. तर हे काय होणार आहे, फॉरवर्ड स्लिपिंग होणार आहे, रोलिंग विथ फॉरवर्ड स्लिपिंग असं म्हणतात त्याला. ओके, सो इफ ही बिकम मोर दॅन ओमेगा आर, तर त्यावेळी काय होणार आहे, देन देर इज अ रोलिंग विथ फॉरवर्ड स्लिपिंग असणार आहे. रोलिंग विथ फॉरवर्ड स्लिपिंग. आणि जर फी लेस असेल आणि ओमेगा आर जास्त असेल, देन काय होणार आहे, बॅकवर्ड स्लिपिंग होणार आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल कार रेस्ट मध्ये आणि सडनली तुम्ही ऍक्सलरेट केला तर काय होतं, कार तेवढ्या स्पीडनं पुढे जाऊ शकत नाही परंतु ओमेगा मात्र जास्त स्पीडनं फिरतं, ओमेगा मात्र जास्त असणार, फी मात्र कमी असणार आहे. म्हणजे सडनली अनेक वेळा तुम्ही बघितलेलं असेल, कार रेस्ट मध्ये असेल आणि सडन ऍक्सलरेटर दाबला तर फील आहे तिथं सुरुवातीला फिरतं आणि मग नंतर कार हळूहळू पुढे जाते, म्हणजे फी कमी असतं आणि ओमेगा जास्त असतं. तर त्यावेळी ती काय असते, इट इज स्लिपिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन. त्याला काय म्हणायचं, बॅकवर्ड स्लिपिंग असं म्हणायचं, बॅकवर्ड स्लिपिंग. ठीक आहे. तर रोलिंग मोशन मध्ये एकाच वेळी दोन मोशन असतात, एकाच वेळी दोन व्हेलॉसिटी असतात, एक म्हणजे ट्रान्सलेशनलची लिनियर व्हेलॉसिटी आणि रोटेशनची अँग्युलर व्हेलॉसिटी. ट्रान्सलेशनलची लिनियर व्हेलॉसिटी फी
आणि रोटेशनलची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा एकाच वेळी या दोन व्हेलॉसिटीज असणार आहेत, लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि जर फी इज इक्वल टू व्ही एक्झॅक्टली इक्वल टू ओमेगा झालं तर ते जे फील आहे ते प्युअर रोलिंग मध्ये असतं, म्हणजे अजिबात स्लिप न होता, फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड स्लिप न होता काय होतं, प्युअरली रोटेट होत होत काय होतं, पुढे पुढे जातं. अजिबात ते फील मध्ये कुठेही स्लिप होत नाहीये. ओके. आणि इम्प्युअर रोलिंग किंवा रोलिंग विदाउट स्लिपिंग मध्ये काय होतं, हे लिनियर स्पीड फी आणि ओमेगा यांच्यामध्ये डिफरन्स क्रिएट व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे स्लिपिंग मोशन चालू होते. तर ज्याच्यामध्ये समजा याच्यामध्ये काय झालं, फी जर जास्त झाला ओमेगा पेक्षा तर काय होणार आहे, देन देर विल बी फॉरवर्ड स्लिपिंग. आणि फी जर कमी झाला, ओमेगा जास्त झाला तर काय होणार आहे, देर विल बी बॅकवर्ड स्लिपिंग. ओके. तर या पद्धतीनं रोलिंग मोशन मध्ये काय असतं, प्युअर रोलिंग किंवा इम्प्युअर रोलिंग असू शकतं. लक्षात येत आहे. आता रोलिंग मोशन मध्ये एखादी बॉडी जर रोल होत असेल तर त्याच्या प्रत्येक पॉइंटची व्हेलॉसिटी किती असते हे थोडंसं आपण बघूया. प्रत्येक पॉइंटची व्हेलॉसिटी किती असते बघा. व्हेलॉसिटी ऑफ एनी पॉइंट नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, व्हेलॉसिटी ऑफ ए पॉइंट, velocity of a point in fill, velocity of a point in fill, velocity of a point in rolling fill. फिल रोल होत पुढे निघालेलं आहे आणि ही रोलिंग विदाउट स्लिपिंग मोशन आपण कन्सिडर करूया. ओके. प्युअर रोलिंग आहे. ओके. नाउ सपोज there is a fill like this. अशा प्रकारे फिल आहे आणि ते हॉरिझॉन्टल सरफेसवर रोलिंग मोशन, प्युअर रोलिंग मोशन, रोलिंग विदाउट स्लिपिंग मोशन परफॉर्म करायला लागलाय, रोलिंग विदाउट स्लिपिंग. ओके. आता याची अँग्युलर व्हेलॉसिटी, या फीलची अँग्युलर व्हेलॉसिटी सपोज ओमेगा आहे आणि त्याचबरोबर ते काय करायला लागलेलं आहे, फी या लिनियर व्हेलॉसिटीनं पुढे निघालाय, रोटेट होत होत पुढे निघालेला आहे, याला म्हणणार आपण रोलिंग मोशन. ओके. तर याच्यातला कुठलाही एक पॉइंट आपण जर घेतला, फॉर एक्झाम्पल हा पॉइंट घेतला, तर या पॉइंटची रिझल्टंट व्हेलॉसिटी काय असणार आहे. ओके. व्हेलॉसिटी ऑफ ए पॉइंट इन रोलिंग मोशन, त्या फील वरचा कुठलाही एक पॉइंट घेतला तर त्याची रिझल्टंट व्हेलॉसिटी काय असणार आहे. तर कसं येणार बघा इथं. आता फीलची जी ट्रान्सलेशनल व्हेलॉसिटी आहे ती त्या पॉइंटला ऍज इट इज मिळणार फी. ओके. ऍज इट इज फी मिळणार आहे. आणि रोटेशनल मोशन मुळे हे बघा, आता ज्यावेळी बॉडी रोटेट होणार त्यावेळी हा पार्टिकल जो आहे तो कुठल्या मोशन मध्ये असणार आहे, या पद्धतीनं सर्क्युलर मोशन मध्ये असणार आहे. आणि ओमेगा मुळे त्याला काय होणार आहे, टॅन्जेन्शियल स्पीड ओमेगा इंटू त्याची रेडियस मिळणार आहे. हे कॅपिटल आर म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ फील आहे. एखादा पार्टिकल जर कन्सिडर केला तर त्याची रेडियस काय असणार आहे, कॅपिटल आर पेक्षा कमी असणार आहे. ओके. पार्टिकल जर एक्झॅक्टली सरफेसवर असेल तरच त्याची रेडियस कॅपिटल आर आहे. आतला असेल तर म्हणजे सेंटर पासून तो पार्टिकल किती डिस्टन्सला आहे, सपोज स्मॉल आर डिस्टन्सला आहे, तर याला टॅन्जेन्शियल स्पीड त्याच्या सर्क्युलर मोशन मुळे ओमेगा आर मिळणार आहे. आणि या दोन व्हेलॉसिटी मध्ये अँगल काय असेल, थीटा असेल. या दोन व्हेलॉसिटी मध्ये अँगल थीटा असेल. तर रिझल्टंट स्पीड म्हणजे काय होणार आहे, त्याचं एवढं होणार आहे, बाय पॅरेलेलोग्राम लॉ. रिझल्टंट स्पीड ऑफ दॅट पार्टिकल विल बी व्हेक्टर सम ऑफ दिस टू व्हेलॉसिटीज. हे त्याचं रिझल्टंट स्पीड होणार आहे. ओके. म्हणजे त्या फील्ड मधला कुठलाही एक पॉइंट घेतला तर एकाच वेळी त्याला दोन व्हेलॉसिटी असतात. ओके. तर इथं काय लिहिणार, सपोज हा पार्टिकल ए आहे, तर
particle A has two velocities at a time. ओके, तर त्याच्यामध्ये पहिली कुठली, दॅट इज फी. ती कशी असणार आहे, हॉरिझॉन्टल डायरेक्शन फॉरवर्ड असणार आहे. ओके, ही कशामुळे, ही व्ही वेलॉसिटी कशामुळे मिळालेली आहे, कारण ही हे फील जर फी वेलॉसनं पुढे जात असेल तर त्याच्यामधला प्रत्येक पॉइंट देखील काय होणार आहे, फी वेलॉसनं पुढे जात असणार आहे. ओके, दिस इज ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन. दिस इज ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन. आणि याची डायरेक्शन काय असणार आहे, हॉरिझॉन्टल फॉरवर्ड येणार आहे. हॉरिझॉन्टल फॉरवर्ड म्हणजे कुठलाही पॉइंट घेतला, ए पॉइंट वरती सपोज इथला बी पॉइंट घेतला, तर ट्रान्सलेशनल मोशनमुळे त्याला व्हेलॉसिटी फी मिळणारच आहे. किंवा इथं पॉइंट जर कन्सिडर केला तर त्याची देखील व्हेलॉसिटी ट्रान्सलेशनल मोशनमुळे काय असणार आहे, फी असणारच आहे. प्लस आता दुसरी आणखी व्हेलॉसिटी कुठली असणार आहे, दॅट इज ओमेगा इंटू त्याची रेडियस. ओके, हे कशामुळे होणार आहे, ड्यू टू रोटेशनल मोशन. ड्यू टू रोटेशनल मोशन ती क्रिएट होणार आहे. ओमेगा इंटू आर. फिर आर म्हणजे काय असणार आहे बघा, डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम द स्मॉल आर म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट. ओके, फ्रॉम दी सेंटर असणार आहे. हे ड्यू टू रोटेशनल मोशन क्रिएट होणार आहे. आणि त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, टॅन्जेन्शियल टू द सर्कल. कारण हा पार्टिकल सर्क्युलर मोशन पुढे जात असताना सर्क्युलर मोशन पण असणार आहे. म्हणजे ऍक्च्युअली याची मोशन जर रिअली त्याची जर मोशन बघितले तर ही मोशन अशी काहीतरी असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे तो सर्क्युलर मोशन पण परफॉर्म करणार. हे फील्ड एका ठिकाणी फिक्स असतं तर एक्झॅक्टली त्या पार्टिकलची आपल्याला सर्क्युलर मोशन दिसली असती. ओके, परंतु ओके सर्क्युलर मोशन दिसली असती. एक्झॅक्टली जर पार्टिकल फील्ड आहे त्या ठिकाणी जर रोटेट होत असतं तर प्रत्येक पार्टिकल एक्झॅक्टली तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये दिसला असता. परंतु फील्ड रोल होत पुढे जात असल्यामुळे त्याची सर्क्युलर मोशन पण होणार आणि फॉरवर्ड मोशन पण होणार. त्याच्यामुळे त्याची ऍक्च्युअल मोशन जर बघितली आपण तर ही अशी काहीतरी असणार आहे, लक्षात घ्या. याला काय म्हणतो आपण, सायक्लॉइड असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ऍज सायक्लॉइड. ओके, तर नेहमी लक्षात ठेवा, एखादं फील्ड हॉरिझॉन्टल सरफेसवर रोल होत असेल तर प्रत्येक पार्टिकल कुठल्या मोशन प्रत्येक पार्टिकल कुठला पाथ क्रिएट करतो, सायक्लॉइडल पाथ क्रिएट करतो. याला सायक्लॉइड असं म्हटलं जातं. ओके, ड्यू टू रोटेशनल मोशन टॅन्जेन्शियल टू द सर्कल ही ओमेगा असणार आहे. आणि या दोघांच्या मध्ये मग काहीतरी अँगल येईल. ओके, हे ओमेगा आर हे टॅन्जेन्शियल टू द सर्कल आहे. म्हणजे पार्टिकल जिथं आपण कन्सिडर करणार त्याच्यानुसार येणार. इथला पार्टिकल कसा, हा या सर्कलवर फिरत असणार आहे असं, आणि हे असं येणार ओमेगाचे डायरेक्शन. आणि या दोघांच्या मध्ये काय होणार आहे, अँगल क्रिएट होणार आहे, काहीतरी अँगल. ओके, इफ थीटा इज अँगल बिटवीन फी बार अँड ओमेगा आर बार. ओमेगा आर बारचे एक डायरेक्शन काहीतरी येणार, या दोघांच्या मध्ये अँगल थीटा असेल. ओके, देन रिझल्टंट व्हेलॉसिटी कशी येणार आहे, रिझल्टंट व्हेलॉसिटी येणार आहे. रिझल्टंट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. तोच इथं फॉर्म्युला येणार आहे. फी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस 2 फी ओमेगा आर कॉस थीटा. ओके, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा हा रिझल्टंट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला येणार आहे. आता काही पार्टिकलची आपण व्हेलॉसिटी काढून बघूया. ओके, काही स्टँडर्ड पार्टिकल घेऊया आणि त्याची व्हेलॉसिटी आपण काढून बघूया. So this is one field which is rolling without slipping. Okay,
तर अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा, फील्डची रेडियस आहे कॅपिटल आर आणि हे फी या स्पीडनं काय होतंय पुढे जात आहे. आता इथं काही पॉइंट घेणार आहे. फाइंड द टोटल व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ए, टोटल व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट बी अँड टोटल व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट सी. 3 पॉइंटची व्हेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करूया. तर रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ए पॉइंटची रिझल्टंट व्हेलॉसिटी. आता बघा इथं दोन्ही व्हेलॉसिटी दाखवाव्या लागतील. ओके, या फील्डला लिनियर व्हेलॉसिटी किती आहे, फी आहे, तर तेवढीच या पार्टिकलला पण मिळणार, फी ऍज इट इज. ठीक आहे. आता हा हे व्हील रोटेट पण व्हायला लागलाय आणि रोटेशनल मोशनमुळे याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी किती मिळणार आहे, ओमेगा आर. बरोबर. आता बघा ओमेगा आर ची डायरेक्शन आणि व्ही ची डायरेक्शन दोन्ही डायरेक्शन सेम येतात. सो रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ ए, दोन वेक्टर आता सेम डायरेक्शन दिसले तर रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ ए काय येणार आहे, रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ ए फी प्लस ओमेगा इंटू आर येणार आहे. आणि हे रोलिंग विदाउट स्लिपिंग व्हायला लागलंय म्हणून सांगितलंय, म्हणजे स्लिप न होता रोल होत असेल तर ओमेगा आर इज इक्वल टू फी असतं ना. सो फी प्लस फी असं लिहू शकतो. सो ए या पार्टिकलची रिझल्टंट व्हेलॉसिटी असणार आहे 2 फी. लक्षात येते का? म्हणजे हे फील फी व्हेलॉसनं पुढे जर ट्रान्सलेट करत असेल तर ए हा जो पॉइंट आहे ना त्या इन्स्टंटला म्हणजे टॉपमोस्ट पोझिशनला असताना त्या क्षणाला त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे, 2 फी असणार आहे. बरोबर याच्यात डबल असते. ओके. त्याच्यानंतर रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट बी काढूया. रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट बी. आपण बी पॉइंट जर कन्सिडर केला तर याला ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी व्हेलॉसिटी मिळणारच आहे. लक्षात येते का? म्हणजे प्रत्येक पॉइंटला 2 व्हेलॉसिटी दाखवायच्या आहेत. एक म्हणजे ट्रान्सलेशनल व्हेलॉसिटी फी आणि ओमेगा आर ही रोटेशनमुळे क्रिएट होणारी टँजेन्शियल व्हेलॉसिटी. आणि ती टँजेन्शियल व्हेलॉसिटी काय करायची, त्या पॉइंटला सर्कलला टँजेंट काढायची आहे. लक्षात घ्या. हे असणार आहे तुमचं ओमेगा आर. हे रोटेशनल मोशनमुळे कशी व्हेलॉसिटी मिळते, टँजेन्शियल टू दॅट सर्कल. दोघांची रिझल्टंट व्हेलॉसिटी अशी येणार आहे. आता दोघांच्या मध्ये अँगल किती असणार आहे, आता 90 डिग्री एक्झॅक्टली असणार आहे. सो व्हेलॉसिटी ऑफ बी इज इक्वल टू, आता रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ बी जर काढायचा असेल तर आपला तो फॉर्म्युला अंडर रूट, कारण दोघांच्या मध्ये 90 डिग्री अँगल आहे, तर फी स्क्वेअर प्लस ओमेगा आर स्क्वेअर, ओके, प्लस 2 फी ओमेगा आर कॉस ऑफ 90. कॉस ऑफ 90 म्हणजे काय होतंय, झिरोच होतंय. म्हणजेच आपण असं लिहू शकतो अंडर रूट फी स्क्वेअर प्लस फी स्क्वेअर. कारण ओमेगा आर म्हणजे काय होणार आहे, ओमेगा इंटू कॅपिटल आर म्हणजे फक्त फी असते. लक्षात घ्या, ओमेगा इंटू फक्त कॅपिटल आर. ओमेगा इंटू स्मॉल आर जर आलं म्हणजे आतला पॉईंट घेतला तर ते फी इज इक्वल टू ओमेगा आर येणार नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. सो व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट बी येणार आहे फी स्क्वेअर प्लस फी स्क्वेअर म्हणजे 2 फी स्क्वेअर येणार आहे, दॅट इज रूट 2 फी होणार आहे. पी पॉइंटची व्हेलॉसिटी. ओके. तसं सी पॉइंटची व्हेलॉसिटी काय येणार आहे, रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट सी. बघा ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी व्हेलॉसिटी फॉरवर्ड मिळणार त्याला आणि रोटेशनल मोशनमुळे टँजेन्शियल व्हेलॉसिटी मिळणार आहे. सर्कलला टँजेंट काढलं तर असं येणार ना, कारण हे फील असं रोटेट व्हायला लागलंय क्लॉकवाईज डायरेक्शन. त्यामुळे इथला पार्टिकल हे व्हील रोटेट व्हायला लागलं तर इथला पार्टिकल असा सर्क्युलर मोशन मध्ये बॅकवर्ड डायरेक्शन फिरत असणार ना, हे असणार ओमेगा आर. आता दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शन असले तर काय करायचं असतं, त्यांचं सबट्रॅक्शन करायचं. फी मायनस ओमेगा आर म्हणजे काय येणार आहे, फी मायनस फी येणार आहे, म्हणजेच काय येणार आहे, 0 येणार आहे. सो व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल सी काय येतं, 0 येतं. म्हणजे प्युअर रोलिंग मोशन जर असेल, लक्षात घ्या, प्युअर रोलिंग म्हणजे रोलिंग विदाउट स्लिपिंग असेल तर बॉटम पॉइंटची व्हेलॉसिटी काय येते, विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड नेहमी 0 येते. लक्षात घ्या, बॉटम पॉइंटची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 0 येते. म्हणजे तो पॉइंट जो आहे ना
तो ग्राउंडवर अजिबात फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड डायरेक्शन स्लिप होत नाही. फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड डायरेक्शन स्लिप होत नाही म्हणजे जी ग्राउंडची व्हेलॉसिटी असणार तीच त्या पॉईंटची व्हेलॉसिटी असणार आहे. ग्राउंडची व्हेलॉसिटी तर 0 असते, तर त्या पॉईंटची व्हेलॉसिटी काय असणार आहे तेवढीच असणार. म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवा. इन केस ऑफ प्युअर रोलिंग, इन केस ऑफ प्युअर रोलिंग, दॅट इज रोलिंग विदाउट स्लिपिंग असेल, velocity of bottom point with respect to ground is 0च यायला पाहिजे आणि 0च असतं, लक्षात घ्या, तरच रोलिंग विदाउट स्लिपिंग होणार आहे. ओके, सो बॉटम पॉइंट जो आहे ना विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड 0 वेलॉसिटीला पाहिजे. म्हणजे ग्राउंड जर 0 वेलॉसिटी असेल तर बॉटम पॉइंटची वेलॉसिटी 0च पाहिजे. म्हणजे बॉटम पॉइंटची वेलॉसिटी 0 झाली तरच प्युअर रोलिंग मोशन तयार होते. हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके, बॉटम पॉइंटची वेलॉसिटी जर काय झाली 0 नसेल, ती फॉरवर्ड डायरेक्शन समथिंग या लागली तर फॉरवर्ड स्लिपिंग होणार आहे. बॅकवर्ड डायरेक्शन समथिंग या लागली तर काय होणार आहे, बॅकवर्ड स्लिपिंग होणार आहे. ओके, सो बॉटम पॉइंटची वेलॉसिटी 0 यायला पाहिजे, लक्षात घ्या, तरच काय होतं, प्युअर रोलिंग होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आता आणखी एक पॉइंट याच्यामध्ये, रिझल्टंट व्हेलॉसिटी, आणखी एक पॉइंट घेऊया. आणखी एक आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आणखी एका पॉइंटची रिझल्टंट व्हेलॉसिटी काढूया. सपोज इथला पॉइंट आहे, हा पॉइंट, दिस इज पॉइंट डी. सपोज डी पॉइंटची व्हेलॉसिटी काढायची आणि डी पॉइंट कुठं आहे, बरोबर सपोज सेंटर पासून कॅपिटल R बाय 2 एवढ्या डिस्टन्सला आहे. तर या पॉइंटची रिझल्टंट व्हेलॉसिटी किती येणार आहे? आता ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी व्हेलॉसिटी तर येणारच आहे, ट्रान्सलेशनल मोशनमुळे. आता ज्यावेळी हे व्हील रोटेट होणार आहे त्यावेळी हा पार्टिकल या पद्धतीने रोटेशनल मोशन, सर्क्युलर मोशन मध्ये जाणार. सॉरी, हा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये जाणार आणि सर्क्युलर मोशनमुळे त्याला काय होणार आहे, टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी ओमेगा इंटू त्याची रेडियस क्रिएट होणार आहे. म्हणजे एकाच वेळी त्या पार्टिकलला ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी आणि रोटेशनल मोशनमुळे ओमेगा आर क्रिएट होणार. म्हणजे दोन व्हेलॉसिटी प्रत्येक पार्टिकलला नेहमी असतात रोलिंग मोशन मध्ये. ओके, ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी आणि रोटेशनल मोशनमुळे ओमेगा आर, हे लक्षात ठेवायचं. तर आता काय करूया, व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट, फॉर एक्झाम्पल डी. व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट डी काय येणार आहे, अंडर रूट, कारण आता सेम डायरेक्शन नाहीत. सेम डायरेक्शन दोन व्हेलॉसिटी असल्या तर त्यांचं काय करायचं, ऍडिशन करायचं. अपोजिट डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायचं आणि परपेंडिक्युलर दिसले तर काय करायचं, पायथागोरस थेरम यूज करायचा. म्हणजे फी स्क्वेअर प्लस ओमेगा आर स्क्वेअर. ओके, सो अंडर रूट फी स्क्वेअर प्लस ओमेगा, हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, R/2 दिलंय, याचा स्क्वेअर. ओके, सो फी डी इज इक्वल टू अंडर रूट फी स्क्वेअर प्लस ओमेगा इंटू कॅपिटल आर म्हणजे फी असतं, दॅट इज फी स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा स्क्वेअर 4 होणार आहे. सो डी पॉइंटची व्हेलॉसिटी येणार आहे अंडर रूट 5 फी स्क्वेअर बाय 4, म्हणजे डी पॉइंटची रिझल्टंट व्हेलॉसिटी येणार आहे √5/2 टाइम्स फी येणार आहे. डी पॉइंटची रिझल्टंट व्हेलॉसिटी अंडर रूट 5/2 असणार आहे. ओके, फॉर युअर प्रॅक्टिस, प्रत्येक पॉइंटला लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनमुळे मिळणारी लिनियर व्हेलॉसिटी आणि रोटेशनल मोशनमुळे मिळणारी टॅन्जेन्शियल व्हेलॉसिटी कशी असणार, जरा पुन्हा एकदा बघा. सपोज हा पॉइंट आपण घेतला, इथला पॉइंट. ओके, ट्रान्सलेशनल मोशनमुळे प्रोड्यूस होणारी फी असणार आणि रोटेशनल मोशनमुळे क्रिएट होणारी ओमेगा, दोन्ही फॉरवर्ड डायरेक्शन येणार आहेत. ओमेगा इंटू स्मॉल आर, सॉरी कॅपिटल आर नव्हे, ओमेगा इंटू स्मॉल आर. ठीक आहे, इथला वरचा सगळ्यात टॉपचा पॉइंट जर कन्सिडर केला तर ट्रान्सलेशनल मोशनमुळे प्रोड्यूस होणारी फी आणि रोटेशनल मोशनमुळे क्रिएट होणारी ओमेगा कॅपिटल आर. ओके, इथला या सेंटरच्या बरोबर खालचा पॉइंट घेतला, सेंटर पॉइंटला फक्त काय असणार आहे, फी असणार आहे, कारण तो सेंटर पॉइंट कधी रोटेट होत नाही. इथला खालचा जर पॉइंट घेतला तर ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी फॉरवर्ड आणि रोटेशनल मोशनमुळे
ओमेगा इंटू स्मॉल आर बॅकवर्ड येणार, म्हणजे इथं सबट्रॅक्शन होणार बघा. म्हणजे सेंटर पॉईंटच्या सगळ्या वरच्या पॉईंटला काय होतं, फी आणि ओमेगा आरचं डायरेक्ट ऍडिशन होतंय. सेंटर पॉईंटच्या खालच्या पॉईंटला काय होतंय, फी आणि ओमेगा आरचं डायरेक्ट काय होतंय, सबट्रॅक्शन होतंय. फी ओमेगा कॅपिटल आर. आणि बरोबर इथला पॉईंट जर घेतला आपण, तर ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी फॉरवर्ड आणि रोटेशनल मोशनमुळे टँजेन्शियल व्हेलॉसिटी क्रिएट होणार ओमेगा इन कॅपिटल आर. इथला जर पॉईंट घेतला तर ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी फॉरवर्ड आणि रोटेशनल मोशनमुळे, कारण हे असं रोटेट व्हायला लागलंय, बरोबर आहे ना, ओमेगा कॅपिटल आर अपवर्ड येणार आहे. ओके, लक्षात येते का? या पद्धतीनं कुठल्याही पॉईंटची दोन्ही व्हेलॉसिटी तुम्हाला दाखवता आली पाहिजे. इथला पॉईंट जर घेतला तर ट्रान्सलेशनल मोशनमुळे फी फॉरवर्ड आणि रोटेशनल मोशनमुळे टँजेन्शियल, सर्कलला टँजेंट काढायचे आहे बघा. सर्कलला टँजेंट म्हणजे ओमेगा आर. आता यांच्यामध्ये काहीतरी अँगल क्रिएट होणार आहेत. ओके, तर या पद्धतीनं कुठल्याही पॉईंटची व्हेलॉसिटी जी आहे ती तुम्ही या दोन व्हेलॉसिटी दाखवायच्या त्यांच्या डायरेक्शननं आणि त्याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. So this is the resultant velocity of any point on the field, okay, when the field is in rolling motion. लक्षात येते, म्हणजे फील रोलिंग मोशन मध्ये असेल, फीलवरचा कुठलाही पॉईंट घेतला तर एकाच वेळी त्याला दोन व्हेलॉसिटीज असणार आहे. एक असणार आहे फी आणि दुसरा असणार आहे ओमेगा. फी कसं काढायचं, नेहमी फॉरवर्ड दाखवायचं, हॉरिझॉन्टल फॉरवर्ड फी नेहमी. आणि ओमेगा कसं दाखवायचं, टँजेन्शियल टू द सर्कल, म्हणजे त्या पॉईंट मधून जाणारं जे सर्कल आहे ते सर्कल काढायचं आणि त्या सर्कलला नेहमी टँजेंट काढायची. लक्षात घ्या, त्या डायरेक्शन असणार आहे. ओके,